अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांच्यासाठी जे काही निर्णय घेतले जातात त्या सगळ्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचं काम अधिक गतिमान करण्यासाठी या इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आम्ही करत असलेल्या कामाला अजून गती मिळणार. दुसरा दीनानाथ रुग्णालयाचा प्रश्न आहे. ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला, त्यानंतर 4 समित्यांचे अहवाल आले, पण अजूनही ठोस कारवाई आहे ती होत नाही. फक्त घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून पण अजूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मंगेशकर हॉस्पिटलच्या एकूण झालेल्या घटनाक्रमानंतर ज्या पद्धतीनं राज्य शासनाच्या वतीने एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग, दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण विभाग, तिसऱ्या बाजूला ट्रस्ट ॲक्टखाली विधी व न्याय विभाग या सगळ्यांच्या वतीनं ज्या काही सूचना सुधारणा दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये घैसासांवर कारवाई, डॉक्टरांच्यावर संबंधित मेडिकल निग्लिजन्सीच्या विषयावरती कारवाई झालेली आहे. त्या हॉस्पिटलला दंड ठोठावलेला आहे आणि त्या निमित्तानं राज्यातल्या सगळ्याच आरोग्य विभागाच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये मग ती प्रायव्हेट असतील, ट्रस्ट ॲक्टखालच्या नोंदीचे असतील किंवा शासकीय असतील, त्या सगळ्यांच्यामध्ये अशा पद्धतीनं कुठल्याही पेशंटला नाकारता येणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर काय करावं याची सुद्धा पॉलिसी बनवली आहे. खरं तर ही घटना दुर्दैवी आहे, परंतु त्या दुर्दैवी घटनेतनं महाराष्ट्रामधले एकूणच रुग्णांचे हक्क हा जो विषय आहे, राईट ऑफ पेशंट ज्याला म्हणतोय, त्या सगळ्याच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची पॉलिसी बनते. त्याचा फायदा राज्यातल्या नागरिकांना होतो. काल नरेश म्हस्के असं म्हणाले की जे नागरिक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ते त्यांना विमानाचा प्रवास करतात. काय म्हणताय सर? नरेश म्हस्केने थोडक्यात टीका अशी केली की ज्यांनी कधीही विमानाचं तोंड बघितलं नव्हतं, की कधीही विमानात नसते बसले, आमच्यामुळे ते विमानात बसून आणले. काश्मीर हल्ल्यानंतर असं म्हणण्याचा उद्देश त्यांचा नव्हता. आपण जरा समजून घ्या. खरं तर अशा अत्यंत अडचणीच्या आणि ज्या प्रसंगांमध्ये राज्यातले नागरिक की जे पलीकडे जाऊन त्या पर्यटनाला गेल्यानंतर दुर्दैवी घटनेला सामोरे गेले होते, त्यांना आधार देण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब गेले होते. सातत्यानं अशा सगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेहमी पुढं असणारं व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब. ते त्यामुळं या सगळ्या गोष्टींकडं आपण सकारात्मक पद्धतीने बघूया. महाराष्ट्रातून मागावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती केली जाते. त्यांच्या विधानामुळे रोज जो आहे तो अनेकांमध्ये आलेला पाहायला. मुळात त्यांना म्हणण्याचा उद्देश जो आहे तो एवढाच आहे की एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने तिथं लोकांना जे आधार देण्याचं काम होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. सर, महाराष्ट्रातून ना आता पर्यटक किती आहेत हे आकडेवारी जरी सरकारनं समोर आणली असतील तरी मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांची आकडेवारी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी 500 सांगितले, उपमुख्यमंत्री 530 म्हणतात. महायुतीने ठरवलंय का की हे आकडेवारीचा घोळ करून काही, कारण आकडेवारीच समोर येत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीकडे आपण अशा पद्धतीने बघणं बरोबर आहे. जो प्रसंग उद्भवला त्या प्रसंगानंतर माणसं की ज्या माणसांना फिरायला गेले होते, बऱ्याचशा लोकांना या सगळ्या गोष्टींची कल्पनासुद्धा नव्हती. आपल्या हॉटेल्समध्ये सुरक्षित राहण्याने तिथून आपल्या नातेवाईकांकडे आणि सरकारकडे संपर्क करणं अशा पद्धतीच्या धावपळीतल्या सगळ्या लोकांना आपल्या राज्य आपत्कालीन कक्ष जो आहे तो संपर्क करतोय. जे लोक असतील त्यांना आणण्यासाठी आणि त्यांना योग्य त्या पद्धतीनं सुरक्षितता पुरवण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केंद्र शासनाच्या मदतीनं आपली महाराष्ट्र शासनाची यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने काम करते. त्या जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा जिल्ह्याचे आपत्कालीन कक्ष आहे तिथून नोंदणी करायला सांगितले. त्या पेशंटचे नातेवाईक कलेक्टरांच्याकडे नोंदणी करतायत आणि त्या सगळ्यांच्या मोबाईलवरती राज्य शासनाच्या वतीनं संपर्क करण्यासाठी आणि संपर्क झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्रात आणण्यासाठी सुरक्षित पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने शासन प्रयत्न करते. सर, दादा ने स्पीच में कहा कि जो घटना हुई पहलगाम में उसका बदला लेना चाहिए, आर्मी ने जो इनके पीछे उनको एलिमिनेट कर देना चाहिए. शिवसेना से हमेशा जो स्ट्रॉन्ग स्टैंड लिया है पाकिस्तान के खिलाफ, क्या कहेंगे आप, किस तरह का बदला लेना? जो घटना पहलगाम में हुई है वो घटना बहुत दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन साथ ही साथ जिस तरह से हमारे जो वहाँ जो पर्यटक गए थे उनके साथ जो घटना हुई वो बहुत हमारे लोगों को लिए भी, और पाकिस्तान ने जिस तरह से अतिरेकियों ने काम किया है उसके लिए हम लोगों को भी भारत सरकार ने भी बहुत कड़क कारवाई करनी चाहिए. मला वाटतं हिंदी आमची जरा सगळ्या लोकांना तुम्ही बोलवलं, मात्र हे जे लोक आहेत त्यांचे 3-3 महिने पगार झालेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जे मुलं इथं आलेत त्यांचं म्हणणं की 3-3 महिने पगार नाही. नॅशनल हेल्थ मिशनकडं सातत्यानं राज्यातल्या या गेले 2-3 महिने झाले. खरं तर असं होत नाही, परंतु यावर्षी मात्र 2-3 महिने झाले बजेट आलेलं नाही. खरं आहे, आपले सेक्रेटरी तिथं बसून आहेत. आज सुद्धा मुंबईमध्ये दिल्लीमध्ये सेक्रेटरी आपले बसून आहेत. पगार होतील असं
होऊन जातील पगार. म्हणजे काय असं मागं पुढे होते ताई? एखाद्या वेळेस म्हणजे असं एकीकडे म्हणतात की वेगवेगळे जे मोठी योजना तुम्ही काढल्यात लाडक्या बहीण, त्याच्यामुळे इतर योजनांवर भार आलाय किंवा इतर जे योजना आहेत त्याचं काही ना काही मागं पुढे होताना दिसतंय किंवा शिक्षण विभागामध्ये देखील हे पाहायला मिळतं अजून. नॅशनल हेल्थ मिशनच्या एकूण सगळेच फंड्स जे आहेत ते फंड्स मिळायला यावर्षी थोडा उशीर झाला. खरं तर 31 मार्चलाच हे सगळे फंड्स यायला पाहिजे होते, परंतु त्याला उशीर झाला आहे. पण पुढच्या आठवड्या 15 हे सगळे फंड्स फायनान्शियल प्रॉब्लेम निघून जातील. चला, थँक्यू. जागा लागल्या स्पर्धा परीक्षेच्या त्याच्या संदर्भाने आपण काही ठोस पावलं उचलणार आहोत. ते बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल यापूर्वी एक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीनंतर प्रत्यक्ष अशा पद्धतीची कुठली चूक होणे यासाठी आपण राज्य शासनाच्या वतीनं सूचना दिलेत. ज्या तक्रारी प्राप्त झालेत त्या तक्रारीप्रमाणे सगळीकडे कारवाई सुरू आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीची कुठलीही जर तक्रार आली तर त्याच्यावरती अतिशय गंभीरपणानं सरकार दखल घेईल.